नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 11 सप्टेंबर प्रोमध्ये अधिपती म्हणतो, नैवेद्य तर तळलेल्या मोदकांचाच असणार. आता चारू ओरडते, एवढा इशू का करतोस तू? अधिपती म्हणतो, इशू तर होणारच ना. आता काल तुम्ही शाळेचं नाव बदलायला निघाला होतात, आज आता हे बदलायला निघालात तुम्ही. दुर्गी आणि आजी माझ्या बघत असतात. दुर्गीच्या मनात तर लड्डू फुटत असतात आणि ती स्माईल करते. अधिपती म्हणतो, तुम्ही लक्षात ठेवा, आईसाहेबांनी ठरवून दिलेल्या गोष्टी तुम्ही जर बदलायला जाल ना, तवा तवा मी तुमच्या समोर उभा असणार. आता मात्र अधिपतीच्या बोलण्याचा अक्षराला खूप राग येतो, कारण त्या घरामध्ये फक्त भुवनेश्वरी राहत नसते, तर बाकीचे लोक पण असतात. पण अधिपतीला मात्र त्यांची काहीही किंमत नसते. आणि जो अधिपती मोठ्या थाटात सांगत असतो की बायकांचा आदर करायचा, पण तो जन्मदात्या आईला काडीची किंमत देत नाही. चारूच्या रूपामध्ये भुवनेश्वरी असू की चारू, पण अधिपती तर चारूलाच मानत असतो ना. आता तर चारूमधली भुवनेश्वरीसुद्धा त्याच्या ह्या वागण्याने खूप इरिटेट होते. तुम्हाला काय वाटतं, हे अधिपतीचं वागणं योग्य आहे की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.